पुण्यामध्ये भाजप काँग्रेस दगडफेकीमध्ये पत्रकार जखमी। लोकशाही मराठीचे प्रतिनिधी चंद्रशेखर भांगे जखमी। पुणे श्रमिक पत्रकार संघानं नोंदवला निषेध। पुण्यातील भाजप काँग्रेस राडा प्रकरणी परस्पर विरोधामध्ये गुन्हा दाखल। दगडफेकीच्या घटनेमध्ये 3 काँग्रेस 2 भाजप कार्यकर्ते तर 2 पोलीस कर्मचारी आणि पत्रकारही जखमी। पुण्यातील भाजपच्या कार्यालयाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त वाढवला। काँग्रेसचे कार्यकर्ते आंदोलन करू नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। पुण्यातील दगडफेकीचा व्हिडिओ लोकशाही मराठीच्या हाती। भाजप कार्यकर्त्यांनी दगडफेक केल्याचा व्हिडिओ। दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पत्रकार रक्तबंबाळ। काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करा। पुण्यामध्ये भाजपची मागणी। काँग्रेसच्या दगडफेकीमध्ये भाजप कार्यकर्ते जखमी झाल्याचा आरोप। काँग्रेसकडून हिंसक आंदोलनाची तयारी। भाजपकडून काँग्रेसचा व्हिडिओ समोर। व्हिडिओमध्ये काँग्रेसकडून लाठ्या काठ्यांची जमवाजमव केल्याचा दावा। नांदेडमध्ये हर्षवर्धन सपकाळांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन। छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन केला जाणार नाही, आंदोलकांचा इशारा। मालेगावात सपकाळांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी। भाजपनं जाळला सपकाळांचा प्रतिकात्मक पुतळा। शिवरायांची टिपूशी तुलना। सपकाळांच्या विरोधात संताप। माफी मागा अन्यथा पाकिस्तानात जा। पाकिस्तानात जाऊन टिपू सुलतानची आजी करा। वर्ध्यात भाजप युवा मोर्चाचा सपकाळांना इशारा। गडचिरोलीमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांचा निषेध। माजी खासदार अशोक नेते आणि जिल्हाध्यक्ष रमेश बारसागड यांच्या नेतृत्वात शहरातील मुख्य चौकामध्ये निषेध आंदोलन। हर्षवर्धन सपकाळांच्या डोक्यामध्ये फरक पडला। सपकाळांना मेंटल हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा टोला। तर राहुल गांधींनी तातडीनं सपकाळांचा राजीनामा घेतला पाहिजे, बावनकुळेंचं वक्तव्य। सपकाळांच्या विधानानं नवी मुंबईच्या पनवेलमध्ये संतप्त पडसाद। सपकाळ यांच्या बॅनरला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी। माफी मागा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचे जालन्यामध्ये संतप्त पडसाद। भाजप पदाधिकाऱ्यांकडून सपकाळांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सपकाळांचं ट्विट। भाजपच्या गुंडगिरीचा सपकाळांनी केला तीव्र निषेध। भाजपच्या दंगलखोरांवर तात्काळ गुन्हा दाखल आणि अटक करण्याची ट्विटद्वारे मागणी। हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्यावरून यवतमाळमध्ये राजकीय वातावरण तापलं। संतप्त भाजप कार्यकर्त्यांचा आमदार बाळासाहेब मांगळूकरांच्या निवासस्थानावर धडक मोर्चा। पोलिसांच्या हस्तक्षेपानं परिस्थिती नियंत्रणात। छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम फार मोठा। शिवाजी महाराज आमचं वैभव। या वैभवाला कुठल्याही पद्धतीचा भाजपचा कांगावा सहन करून घेणार नाही, हर्षवर्धन सपकाळांचं वक्तव्य। वाशिममध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याचा निषेध। शहरातील पाटणी चौकात आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी। सपकाळांच्या विरोधात दादर पूर्वेला भाजप आक्रमक। सपकाळांकडून टिपूचं कौतुक। भाजपचा संताप। भाजप युवा मोर्चाच्या वतीनं निषेध। शिवरायांची टिपूशी तुलना हिंदू राष्ट्रामध्ये सहन करणार नाही। पुन्हा असे झाल्यास शिवरायांची मावळे त्यांचं महाराष्ट्रात फिरणं अवघड करतील। नितेश राणेंचा हर्षवर्धन सपकाळांना इशारा। सांगलीमध्ये काँग्रेस भवनासमोर भाजप कार्यकर्ते आक्रमक। काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचं तोंड काळं करणाऱ्याला 1 लाख रुपयांचं बक्षीस। मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांच्याकडनं बक्षीस जाहीर। दहसा मा करण्याची फडणवीसांची जुनी खोड। हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याची संधी त्यांनी शोधली। टिपू सुलतानच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाल्यानंतर हर्षवर्धन सपकाळांची सारवासारव। छत्रपती संभाजीनगरमध्ये हर्षवर्धन सपकाळांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपचं आंदोलन। सपकाळांनी माफी मागावी अशी मागणी। मतभेद विसरून बीडच्या विकासासाठी सर्वांनी एकत्र यावं, धनंजय मुंडे यांचं लोकप्रतिनिधींना आवाहन। पुण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीतील विजयाबद्दल मतदारांचे आभार मानण्यासाठी मेळावा। दिलीप वळसे पाटील, शिवाजीराव आढळराव पाटील यांच्याकडून मेळावा। राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना कोणता मार्ग सुचवला, स्पष्ट करावं। काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातांचा सवाल। खुमखुमी असेल तर लोकसभा निवडणूक आमच्यासमोर लढवून दाखवा, श्रीकांत शिंदेंचं गणेश नाईकांना खुलं चॅलेंज। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधानमंडळ सदस्यांची उद्या साप्ताहिक बैठक। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या उपस्थितीमध्ये मुंबईतील देवगिरी निवासस्थानी पहिलीच बैठक।
मुंबईच्या वेलेपार्लेमधील नीलांजली सोसायटीच्या स्वयं पुनर्विकास प्रकल्पाचा शुभारंभ भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या हस्ते शुभारंभ। हा प्रकल्प इतर सोसायट्यांसाठी प्रेरणादायी ठरेल असा विश्वास व्यक्त। बारामती विमान अपघाताचा आणखीन एक व्हिडिओ समोर। दुर्घटनेचा पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू। अधिवेशनापूर्वी राज्य विधिमंडळाचे 15 आमदार लंडनच्या अभ्यास दौऱ्यावर। भाजप दोन्ही शिवसेनेच्या आमदारांचाही समावेश। 15 पैकी 8 आमदार भाजपचेच। तेजस ठाकरे रिलायन्स रुग्णालयामध्ये दाखल। तेजस ठाकरेंची तब्येत ठीक नसल्याने बुधवारपासून उपचार सुरू। सध्या तेजस ठाकरेंची प्रकृती स्थिर असल्याची माहिती। महापौर ऋतू तावडे यांच्याकडनं गृहमंत्री आणि फडणवीसांची कामं तर राहुल नार्वेकर यांच्याकडनं महसूल खात्याची कामं। बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस निरुपयोगी, त्यांची खाती काढून घ्यावी, सुषमा अंधारेंचं ट्विट। अमरावतीमध्ये 5 न्यायाधीशांच्या घरी चोरी प्रकरणी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मुख्यमंत्र्यांवर टीका। आता न्यायाधीशाच्याच घरी चोरी होत असेल तर सर्वसामान्यांचं काय राहिलं देवाभाऊ, बच्चू कडूंची टीका। राज्यभरात एटीएस कडून धाडसत्र। यवतमाळमध्ये 14, अहिल्यानगरमध्ये 12 ठिकाणी छापेमारी। अहिल्यानगरमधील कारवाई दरम्यान तलवारी जप्त। वाशिम रेल्वे स्थानकावर दादागिरी, ठेकेदारावर गुन्हा दाखल। ठेकेदाराचा पार्किंग ठेका कायमस्वरूपी रद्द करण्याची मागणी। धुळ्यातील साक्रीमध्ये मराठा सामाजिक परिषद शताब्दी वर्ष अधिवेशन मोठ्या उत्साहात पार। अधिवेशनामध्ये सामाजिक परिवर्तनाचा ऐतिहासिक संकल्प। परभणीमध्ये संत सेवालाल महाराज यांची जयंती उत्साहात साजरी। नवनिर्वाचित उपमहापौर गणेश देशमुख यांच्या उपस्थितीमध्ये जयंती महोत्सव। यावेळेस मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती। 10 वर्षापासून मुंबईकरांच्या सेवेत असलेला यूटीएस होणार बंद। 1 मार्चपासून ॲप होणार बंद। लोकल तिकिटांसाठी मुंबईकरांना नवा पर्याय असलेल्या रेल वन ॲपकडे आता वळावं लागणार। महाशिवरात्रीच्या निमित्तानं होणारी गर्दी लक्षात घेता पीएमपीएमएल कडून जादा बसेसची सोय, याचा भाविकांनी लाभ घ्यावा, पीएमपी प्रशासनाकडून आवाहन। आर्थिक नाकेबंदीसारखं दुसरं प्रभावी शस्त्र नाही। हिंदूंनी केवळ हिंदू माणसाकडेच खरेदी करण्याचा निर्धार केल्यास अहिंदू उघड्यावर येतील, अभिनेते शरद पोंक्षे यांचं सांगलीत वक्तव्य। पंढरपुरात कॉरिडॉर रद्द करण्याच्या मागणीसाठी निदर्शनं। डॉक्टर सुब्रमण्यम स्वामींनी मुख्यमंत्री फडणवीस यांना कॉरिडॉर विरोधात पाठवलं पत्र। कॉरिडॉर विरोधातील भूमिकेला संभाव्य बाधित नागरिकांचा पाठिंबा। बुलढाण्यातील जळगाव जामोद शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची विटांबना, माथेफिरू युवक पोलिसांच्या ताब्यात। शहरात तणावाचं वातावरण। नागपुरातील निवृत्त मेजर हेमंत जकाते यांचं निधन। नागपूरच्या पंचवटी वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास। त्यांच्या इच्छेनुसार शासकीय वैद्यकीय रुग्णालयामध्ये त्यांचं देहदान। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांची 287वी जयंती उत्साहात साजरी। हजारो भाविकांनी घेतलं दर्शन। पुण्यामध्ये बेशिस्त वाहन चालकांच्या विरोधात पोलिसांची कारवाई। दुचाकीवरून ट्रिपल सीट फिरणाऱ्या चालकांना वाहतूक पोलिसांचा बडगा। 4 दिवसात 5000 वाहन चालकांवर कारवाई। बुलढाण्यामध्ये आजी माजी शिक्षकांसाठी अभिनव बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन। शेकडो शिक्षकांनी नोंदवला सहभाग। छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामध्ये 3448 बोगस जन्मनोंदी। तपासामध्ये सीआरए पोर्टलचा पासवर्ड बिहारमधून हॅक करून परप्रांतीयांच्या बोगस नोंदी केल्याचा प्रकार समोर। मनमाडमध्ये भव्य ग्रंथ दिंडी काढत विद्रोही मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात। संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणात साहित्यिक, कवी, लेखक सहभागी। इंदापूरमध्ये ग्रामदैवत इंद्रेश्वर महाराजांचा रथोत्सव उत्साहात संपन्न। इंद्रेश्वर महाराजांची भव्य रथोत्सव मिरवणूक पारंपरिक वाद्यांच्या गजरामध्ये काढण्यात आली। यवतमाळमध्ये मोनोक्रोटोफॉस या विषारी कीटकनाशकाचा मोठ्या प्रमाणात वापर। शेतकऱ्यांसह नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम। डॉक्टर नरसिंह रेड्डींचा इशारा। मल्लिकार्जुन खरगेंचा जुना व्हिडिओ व्हायरल। खरगे आपला मायक्रोफोन काढायला विसरल्यानं त्यांचं असुद्दीन ओवेसींबद्दल वक्तव्य व्हायरल। भोपाळमधील एका फॅब्रिकेशन कारखान्यामध्ये भीषण आग। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल। आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।
आता श्रीलंकेमध्ये जाण्यासाठी भारतीयांना कोणताही व्हिसा किंवा ETA आवश्यकता नाही. श्रीलंकेनं व्हिसा आणि ETA आवश्यकता नसल्यासंदर्भातल्या अटी जाहीर केल्या. कॅलिफोर्नियामध्ये 6 दिवसांपासून बेपत्ता झालेल्या भारतीय विद्यार्थ्याचा मृतदेह आढळला. विद्यार्थ्यांचा मृतदेह भारतात पाठवण्याची प्रक्रिया सुरू. बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान 17 फेब्रुवारीला शपथ घेणार. शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदींना निमंत्रण, मात्र पंतप्रधान दौऱ्यावर जाण्याची शक्यता कमी. बांगलादेशचे नवनिर्वाचित पंतप्रधान तारिक रहमान यांच्या शपथविधीला लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला उपस्थित राहणार. ओम बिर्ला सोहळ्यामध्ये भारताचं प्रतिनिधित्व करणार, सूत्रांची माहिती. नोबेल विजेत्या नर्गिस मोहम्मदींची प्रकृती खालावली. उपोषण आणि तुरुंगातील गैरसोयींमुळे श्वसनाचा त्रास जाणवत असल्याची माहिती. वुमन्स आशिया कप रायझिंग स्टार्स 2026 स्पर्धेमध्ये भारताचा पाकिस्तानवर 8 गडी राखत विजय. पाकिस्तानचं 93 धावांचं आव्हान भारतानं केवळ 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 षटकात गाठलं. T20 विश्वचषकामध्ये आज भारत विरुद्ध पाकिस्तानमध्ये महामुकाबला. कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये दोन्ही संघ भिडणार. भारतीय क्रिकेटपटू अभिषेक शर्मा पूर्णपणे तंदुरुस्त. अभिषेक शर्मानं नेट सेशनमध्ये जोरदार फलंदाजी केल्यानं त्याची तंदुरुस्ती दिसून आली. मुलुंड दुर्घटना प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल. या प्रकरणी 5 आरोपींना पोलीस कोठडी, तर अटकेतील 5 आरोपींना 18 तारखेपर्यंत पोलीस कोठडी. मुलुंड दुर्घटनेतील मृताच्या कुटुंबियांचा आंदोलनाचा इशारा. 2 कोटी भरपाई आणि नोकरीची मागणी, तर अद्याप मृतदेह ताब्यात न घेता आंदोलनाची भूमिका. मुलुंड दुर्घटनेच्या सखोल तपासासाठी विशेष पथक. MMRDAचे संचालक बसवराज M यांच्या नेतृत्वात पथक स्थापन. मुलुंड मेट्रो दुर्घटना प्रकरणी कार्यकारी अभियंता सत्यजित साळवे निलंबित. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर MMRDAची कारवाई. मुलुंड अपघात प्रकरणी मुख्य 2 कंपन्यांवर कारवाई कधी? रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड आणि कारवाई नाही तर सवाल उपस्थित. पालघरच्या गणेश नगरमधील परफेक्ट कंटेनर कंपनीला भीषण आग. आगीचे मोठमोठे लोट, सर्वत्र धूर. आगीचं कारण स्पष्ट. जळगावच्या कुडापा चौक येथे शॉर्ट सर्किटमुळे सिलेंडरचा स्फोट. दुर्घटनेमध्ये 3 कुटुंबांचं लाखोंचं नुकसान. अग्निशमन दलाला आगीवरती नियंत्रण मिळवण्यात यश. नागपूरच्या रामटेक तालुक्यामध्ये गतिमंद मुलांच्या शाळेमध्ये विषबाधा. अचानक 35 पैकी 15 विद्यार्थ्यांना उलट्यांचा त्रास. प्रकृती बिघडल्याचे निदर्शनास आल्यावर शालेय प्रशासनाची तातडीनं दखल. नाशिकमध्ये इगतपुरीत दुमाला परिसरात गाडीला आग. चालकाच्या सतर्कतेनं अनर्थ टळला. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. गोंदियामध्ये नवरदेवाचा हटके अंदाज. नवरदेव स्वतः हार्वेस्टिंग चालवत नवरीला घेऊन घरी आला. लग्नाची संपूर्ण जिल्ह्यामध्ये एकच चर्चा. नागपूरमध्ये खेळण्यासाठी गेलेल्या चिमुकल्याचा नाल्यामध्ये पडून मृत्यू. परिसरामध्ये हळहळ व्यक्त. नाशिकमध्ये भर रस्त्यात 2 गटात फ्रीस्टाईल हाणामारी. राड्यामध्ये महिलांचा देखील समावेश. पिंपरी चिंचवडमध्ये इराणी आरोपीच्या नातेवाईकांची पोलिसांशी झटापट. झटापटीची घटना CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद. पुण्याच्या कबाजवाडीमध्ये जमिनीच्या वादातून भाऊ बहिणीच्या कुटुंबांमध्ये मारहाण. जमिनीचे भाव गगनाला भिडल्यानं बहिणीच्या ताब्यावरून बहीण भावाच्या नात्यात कटुता समोर. बीडच्या माजल गावात मद्यपीचा वृद्ध दाम्पत्यावर हल्ला. घटनेत वृद्ध दाम्पत्य जखमी. उपचार सुरू. आरोपी पोलिसांच्या ताब्यात. छत्रपती संभाजीनगरमध्ये तरुणाला बहीण भावाचा 17 लाखांना गंडा. गुंतवणुकीमध्ये मोठा नफा मिळवून देण्याचा आमिष दाखवत फसवणूक. तक्रार दाखल. तपासही सुरू. अहिल्यानगर जामखेडमध्ये दूध भेसळीचा जीवघेणा प्रकार. 1200 लिटर घातक लिक्विडसह पावडर जप्त. अन्न औषध प्रशासन विभागाची कारवाई. 3 ताब्यात. कोल्हापूरच्या शाहूवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची भीती घालून पैशांची मागणी. पोलीस अंमलदार शैलेश पाटील यांचं निलंबन. उल्हासनगरमध्ये व्याजानं घेतलेले पैसे परत न दिल्यानं तरुणाला मारहाण. या प्रकरणी 2 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरोपींचा शोध सुरू. समृद्धी महामार्गावर प्रतिबंधित मद्याची तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई. 7,52,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त. छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाई टाळण्यासाठी लाच घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल. 14 लाखांची लाच घेतल्याचं समोर. पोलीस ठाण्यामध्ये खळबळ. या प्रकरणी पोलीस निरीक्षक बदली तर 1 कर्मचारी निलंबित. अहिल्यानगरमध्ये मुकुंदनगर भागामध्ये ATS पथकाची कारवाई. मध्यरात्री पासून ATS पथकाची छापेमारी सुरूच.
अहिल्यानगरमध्ये महाशिवरात्रीच्या निमित्तानं 2525 कुंडात्मक महाशिवयाग सोहळ्याचं आयोजन. यावेळेस हजारो भक्तांनी एकाच वेळी केले महाशिवरात्र याग. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.